हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7 आणि 7 वाजता आम्ही रोज इव्हिनिंगच्या वॉकला जात असतो दोघीजणी. संध्याकाळचा क्लास घेतला, तासभर इव्हिनिंग वॉक केला आणि घरी जात असताना फिश देखील खरेदी केली. तर मी घेतलेली आहे कोळंबी आणि मांदेली आणि माझ्या मैत्रिणीने देखील मांदेलीच घेतली. तर तिच्या मुलीचं असं म्हणणं होतं, की "मम्मी येताना चिकन हंडी आण म्हणून हाफ." तर इथे आगरी कोळीचं जे दुकान होतं तिथून आम्ही चिकन हंडी घेतली हाफ आणि घरी आले पटापट ड्रेस चेंज केला आणि भरपूर उशीर झाला होता कारण की घरी यायला मला जवळपास 7:15 झाले होते आणि आता उशीर देखील होणार होता स्वयंपाकाला. मग मी काय केलं पटापट स्वयंपाकाला लागले. तर इथे ना मांदेली फिश होती त्याचे पूर्णपणे खवले वगैरे काढून साफ करून घेतली. कोळंबी साफ करून घेतली. तोपर्यंत मांदेलीला मी हळद, तिखट, मीठ, लिंबू वगैरे लावून मॅरिनेट करून ठेवलं. तोपर्यंत मुलगा आला होता कॉलेजवरून. त्याला भूक लागली होती. ते चायनीज होतं काल रात्रीचं फ्रिजमध्ये ठेवलं. तर त्याला थोडंसं चायनीज मी त्याला गरम करून दिलं. तर म्हटलं की स्वयंपाक होईपर्यंत तू हे सगळं खा. कारण की आता ना सगळंच मला करायचं होतं. कारण की मांदेली फ्राय करायची होती. मांदेलीचं कालवण करायचं होतं. सोबतच भाकरी, भात आणि कोळंबी देखील करायची होती. तर कोळंबी मुलाला आवडते म्हणून त्याच्यापुरती कोळंबी घेतलेली. तर आता इथे ना या मांदेलीला थोडासा ना बारीक रवा मी थोडासा लावून घेते. म्हणजे मांदेली खूप छान अशी कुरकुरीत फ्राय होते किंवा मग तांदळाचं पीठ असेल ना, तर ते देखील लावू शकता. माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून बारीक रवा लावला आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि सोबतच बाजूला ना मी कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर याचं आणि त्याचा मसाला देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवलाय. तर तो बारीक करून घेते. तोपर्यंत इथे ना ही जी मॅरिनेट करून ठेवलेली जी मांदेली होती ती फ्राय करायला ठेवते. तर कुठलीही मच्छी ना मी डीप फ्राय कधीच करत नाही, शॅलो फ्राय करते. खूप छान अशी कुरकुरीत होते रवा लावल्यानंतर. तर आता इथे मसाला पटकन वाटून घेते आणि आल्याबरोबर मी भाताचा कुकर लावला होता, तर तो भाताचा कुकर देखील तयार झालेला आहे. मला वाटलं नव्हतं इतका उशीर होईल म्हणून, पण आता झाला. थोडंसं त्या दुकानामध्ये देखील आम्ही थांबलो ना, तर त्याच्यामुळे इथे आमचा 10 ते 15 मिनिटं गेली. तर आता स्वयंपाक होता ना जवळपास माझे 8:45 होत आलेले आणि उद्याच्या डब्यासाठी मी वाल भिजत घातलेले, तर ते देखील मला निवडून घ्यायचे. तर ते वाल निवडण्याचं देखील काम माझं साईडला घेतीये मी करायला. कारण की वेळ नंतर मिळणार नाही. सगळंच काम आता भरपूर पेंडिंग पडलेलं आहे. कधी घाई इतकी होत नाही, पण आज भरपूर घाई आणि उशीर देखील झालेला आहे आणि मुलांना भूक देखील लागलेली आहे. कारण की 7 वाजता मी मॉर्निंग वॉकला जाते आणि बरोबर 8, 8:15 पर्यंत घरी येते आणि तिथून पुढे माझा अर्धा पाऊण तासामध्ये स्वयंपाक होतो. कारण की ना दुपारचं देखील स्वयंपाक शिल्लक असतो. तर इथे हे बघा, ही जी मांदेलीचा रस्सा करण्यासाठी मी थोडीशी मांदेली साईडला काढलेली ना, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं चमच्याभर तेल घातलंय. तर तेल का घालायचं? कारण की ज्यावेळेस आपण रस्सा उकळतो ना, तर त्यामध्ये ही मांदेली घातली की ती रस्स्यामध्ये सुटत नाही. मस्त अख्खीच्या अख्खी राहते. तर आता इथे ना 7 ते 8 मांदेलीचा रस्सा करणार आहे आणि एका साइडला आता ही मांदेली मस्तपैकी कुरकुरीत फ्राय होतीये. मस्त गरमागरम भाताबरोबर उकळलेला मच्छीचा रस्सा छान लागतो आणि मांदेलीचा देखील तितकाच चवदार लागतो. तर मला जेवढा हवा आहे तेवढं मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि थोडंसं चिंच घालते किंवा मग कोकम देखील घालू शकता. तर आज वाटणामध्ये टोमॅटो वगैरे काही नव्हता, तर म्हणून मी थोडीशी चिंच घातली. टोमॅटो असलं ना, की चिंच किंवा कोकम घालायची गरज लागत नाही आणि साईडला आता ही मांदेली होते, तोपर्यंत ह्या रस्स्याला मस्तपैकी आता उकळी फुटेल आणि उकळी फुटल्यानंतरच आपल्याला मांदेली मच्छी जी आहे ना, तर ती त्या रस्स्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर एका साइडला मांदेली देखील छान अशी फ्राय झालेली आहे आणि रस्स्याला आता उकळी देखील आलेली आहे. तर यामध्ये ना आता ही जी मी निवडून ठेवलेली आणि स्वच्छ धुवून तेल लावलेली मांदेली यामध्ये घालते आणि साधारणपणे 5 मिनिटं उकळू द्यायची. म्हणजे माशाचा जो रस्सा आहे ना, तो छान असा यामध्ये उतरला जातो. थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ घालते आणि आता याला उकळत ठेवते. तर आता इथे मांदेली देखील फ्राय झालेली आहे माझी आणि थोडीशी जी मांदेली शिल्लक राहिली आहे, ती देखील लगेच मी या पॅनमध्ये घालून घेते. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मांदेलीच्या रस्स्यामध्ये आणि छान असं आता उकळून मांदेलीचा रस्सा तयार झालेला आहे. आता इथे जी मी कोळंबी निवडून ठेवलेली, तर त्यामध्ये ना मी थोडंसं आलं लसूण आधीच घालून ठेवलेलं आहे. तर ते देखील आपल्याला लगेचच कांद्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. कोळंबी घालत असताना ना, कोळंबीचा मसाला कोळंबी करत असताना तिला छान असं फ्राय करायचं आहे. आता त्यामध्ये देखील टोमॅटो असेल तर टोमॅटो घालू शकतात. आज ना माझ्याकडे काही टोमॅटो
नाही, एकच टोमॅटो आहे आणि तो मला ना उद्या जी मी वाल निवडते त्या भाजीसाठी मला वापरायचं आहे. तर येताना माझ्या लक्षात नाही राहिलं, की म्हणजे टोमॅटो संपलेत आणि जे टोमॅटो घेतले पाहिजेत. तर असो जे आहे आपण त्याच्यामध्ये थोडंफार ॲडजस्ट केलंच पाहिजे. तर हे बघा थोडंसं तेल घातले आणि आता ही शॅलो फ्राय करतीये. तर कधीही मच्छी फ्राय करत असताना ना त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू वगैरे मच्छीला लावून, रवा वगैरे लावून मच्छी फ्राय केली, छान कुरकुरीत फ्राय होते. आणि दुसरी गोष्ट रस्सा करायचा असेल ना मांदेलीचा, तर मांदेली किंवा कुठलीही मच्छी असेल ना, तर त्याला थोडंसं तेल लावायचं. तर ती मच्छी ना रस्स्यामध्ये छान अख्खीच्या अख्खी राहते, सुटत नाही. तर थोडीशीच मांदेली होती, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसंच मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि यावरती छान असा कांदा असा थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहे आणि त्यामध्ये जी आलं लसूण घातलेली जी मांदेली कोळंबी आहे, तर ती यामध्ये घालून घेतीये. तर हे वाल बघा, हे काल भिजत टाकलेले ते एवढे वाल झालेले आहेत आणि छान मोड वगैरे आलेले आहेत. आता वालाची जर साल पटापट काढायची असतील ना, तर त्या वालामध्ये ना पाणी घालायचं आणि पाणी घालून हे वाल पटापट निवडायचे. पटापट निवडले जातात. हे साल ना पटापट असं सरकलं जातं वालावरून. तर आता हे देखील मी एका साईडला करून घेते. तर आज इतकी घाई झालेली आहे आणि इतकं सगळं मला उरकायचं वेळेमध्ये. आता उद्यापासून म्हणजे थोडंसं लवकरच येण्याचा मी प्रयत्न करेल. आज जितका उशीर झाला ना, तितका पुन्हा झाला नाही पाहिजे मला. तर हा कांदा बघा छान असा रंग बदलला आणि ह्यामध्ये आता कोळंबी, आलं, लसूण घालून घेतीये. खरं तर या कोळंबीलाच आपण आलं, लसूण, हळद, मीठ, तिखट लावून डायरेक्ट पण करू शकतो. पण आता थोडंसं शॉर्टकट केलेलं आहे मी. आता ही जी कोळंबी आहे ना, तर यामध्येच मी थोडंसं लिंबू पिळून घेतलं. म्हणजे तयार झाल्यानंतर मस्तपैकी कोळंबी चवदार अशी तयार होते. आता हिला पहिलं आधी थोडंसं परतून घेते तेलावरती कांद्यामध्ये आणि मग यामध्ये थोडंसं तिखट आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. लिंबू पिळलंय, त्यामुळे आता याच्यामध्ये मी आमसूल वगैरे काही घालणार नाही किंवा चिंच वगैरे देखील काही घालणार नाहीये. तर छान असं 1 ते 2 मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी तिखट घातलं. थोडंसं चवीनुसार मीठ मी नंतर घालणार आहे. कारण की ना या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ आहे. म्हणजे कोल्हापुरी मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं. तर त्यामुळे खारट न होता अ, अंदाज घेत मी यामध्ये तिखट घातलेलं आहे आणि थोडंसं हळद घातलेली आहे. तर हे देखील मी परतून छान असं वाफेवरती शिजवून घेणार आहे थोड्याशा पाण्यामध्ये. कधीही मासे वगैरे बनवत असताना ते जेव्हा आपण साफ करून घेतो ना, तर काही माशांना खवले वगैरे असतात. ते खवले सगळे काढून त्याला थोडंसं लिंबू लावून ठेवायचं. म्हणजे माशाचा एक वास असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि मग नंतर तुम्ही त्यावरती हळद, तिखट, मीठ लावून मॅरिनेट करून जर ठेवले, तर ते मासे ना चवीला खूप छान बनतात. थोडंसं पाणी घातले आणि आता ही जी कोळंबी आहे ती वाफेवरती शिजवून घेते. आता ही शिजते तोपर्यंत इथे ना हे वाल जेवढे होतील तेवढे मी निवडायचा प्रयत्न करते. तर सकाळच्या ना साधारणपणे 2 ते 3 चपात्या शिल्लक आहेत. तर म्हटलं की फक्त 2 भाकरी पुरेशा होतील. तर हे सगळं झाल्यानंतर मी भाकरी वगैरे करणार आहे. तर आता सध्या तरी वाल निवडून घेते. तर हे वाल निवडत असताना इथे वरती तोपर्यंत कोळंबी वगैरे माझी झाली होती. थोडीशी कोथिंबीर घातली यामध्ये आणि भाकऱ्या वगैरे झाल्यानंतर किचनमध्ये एवढा पसारा झाला होता. तर भांडी देखील मी लगेचच घासून त्या किचनच्या ओट्यावरच ठेवली आणि खाली बास्केटमध्ये जी मी सकाळी घासून ठेवलेली जी भांडी होती ती आता बऱ्यापैकी सुकलेली आहेत. तर ती सगळी आता भांडी मी लावून घेते. म्हणजे ना सगळा पसारा कमी होईल. तर असंच करते मी डायरेक्ट ओली भांडी ट्रॉलीमध्ये लावत नाही. नाहीतर मग ना झुरळ होण्याची शक्यता असते. कारण की आतमध्ये ना दमटपणा तयार होतो. सकाळची आणि दुपारची देखील भरपूर भांडी पडली होती. ती या बास्केटमध्ये मी सगळी लावून ठेवलेली आहेत आणि आता स्वयंपाक झाल्यानंतर इतकी सगळी भांडी पडलेली आहेत. मुलांचं जेवण झालंय, त्यांचं देखील मी भांडी घासून घेतली, पण राहिलेलो आहोत आम्ही दोघं जणं. तर आता हे सगळं बास्केट मी रिकामं केलं, सगळी भांडी लावली आणि आता ही जी ओट्यावरची जी भांडी आहेत, या मी बास्केटमध्ये ठेवून देणार. म्हणजे ही भांडी पुन्हा निथळत जातील. तर असं होतं आजचं माझं खूप धावपळीचं रात्रीचं रुटीन आणि एवढा वेळ मला कधी होत नाही, पण आज खरंच सांगते, आज भरपूर मला उशीर झाला. खरं सांगते आज मला झोपायला ना साधारणपणे 11:30 ते 11:45 झाले होते. कारण की वाल मी निवडायचे तसंच ठेवले होते. कारण की भाकरी वगैरे करायच्या होत्या. 9 वाजून गेले होते आणि असाच उशीर होत राहिला तर मग काही खरं नाही. पण मग भाकरी वगैरे करून भांडी वगैरे सगळं होता जर 9:15 चे 9:30 कधी झाले मला कळालं नाही आणि मग पुन्हा थोडंसं घरातलं इकडचं-तिकडचं काही थोडंफार आवरलं.
तर असं होतं आजचं माझं रुटीन. सगळे भांडे मी लावून घेतलेले त्या बास्केटमध्ये ठेवलेले आहेत. किचन ओट्यावरचं सगळं पाणी काढून घेते आणि आता भूक लागली आहे खरंचच. कारण की 1 तास वॉक करून आल्यानंतर खरंच थकल्यासारखं होतं आणि भूक लागते. तर भरपूर उशीर झाला. आता हे सगळं आवरून घेते मी आणि आता जेवायला घेते. तर माझ्या आवडीचं मस्तपैकी बघा मांदेलीचा रस्सा, मांदेली फ्राय, थोडीशी कोळंबी मसाला, गरमागरम वाफळलेला भात आणि मांदेली फ्राय. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि शेअर देखील करा. चॅनलवर जर माझ्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.